शिंदेंवर आरोप करणाऱ्या दमानियांना अटक करा. शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी ही मागणी केलेली आहे. राजकीय नेते मंडळी भोंदूखराच्या संपर्कामध्ये चाकणकर केसरकरांसह शिंदेंचंही संभाषण झालंय असा आरोप दमानियांनी केलेला होता. दमानियांकडून सीडीआरची कॉपी जाहीर करण्यात आली. यानंतर आता दमानियांना अटक करून त्यांना कॉल डिटेल कुणी दिले याची चौकशी करा अशी मागणी महाजनांकडून करण्यात आली आहे. अशा प्रकारे कॉल डिटेल्स मिळतात कसे याची चौकशी करा असंही महाजन यांनी म्हटलंय. कॉल डिटेल्स बाहेर आल्यानं शिंदेंच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. असा प्रश्न पडतो की अंजली दमनिया स्वतःला काही डीजी ऑफ महाराष्ट्र म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र असं समजून तर प्रत्येक गोष्टीत नाक खुपतात. आता त्यांनी शिंदे साहेबांवर जे आरोप केलेले आहेत ते 17 का 18 कॉल शिंदे साहेबांचे आणि अशोक खराचे झाले. त्याच्यापैकी 10 इन्कमिंग आहेत आणि 7 आउट गोईंग आहेत. म्हणजे 7 शिंदे साहेबांनी केले, 10 अशोक खरातनं केले असाच अर्थ. आणि ते लँडलाईन वरचे फोन, मला हे कळत नाही की टेलिफोन खातं एखाद्या मंत्र्याचे आउटगोईंग आणि इन्कमिंग कॉलचे रेकॉर्ड देतं कसं तिसऱ्या माणसाला. तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं खूप घातक आहे. उद्या शिंदे साहेब कुठे बाहेर चालले असले कार्यक्रमाला अशी माहिती बाहेर गेली तर उद्या त्यांना धोका सुद्धा होऊ शकतो. फोन केलं म्हणून तुम्ही एखाद्या माणसाच्या ह्याला रेकॉर्ड मिळतं कुठं, हा संशोधनाचा विषय. कारण म्हणजे पोलिसने त्याच्यावर निगराणी केली पाहिजे की अंजली दमनियाला कसं काय मिळू शकतं रेकॉर्ड. म्हणजे उद्या कुणाचा फोन आणि शिंदे साहेबांनी कॉल केला असा काय गुन्हा केलाय. शिंदे साहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहिती नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानी, खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले. आता या संदर्भामध्ये थेट आपण अंजली दमानिया यांच्याशी बोलणार आहोत. ते आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, प्रकाश महाजनांचा हा बाईट तुम्ही ऐकलेला असेल. अनेक जणांनी तुमच्या अटकेची मागणी केलेली आहे. तुमच्याकडे हे सीडीआर कुठून आले याची देखील चौकशी करावी आणि तुम्हाला अटक व्हावी अशी त्यांची मागणी आहे. मी काल प्रकाश महाजनांचं बोलणं म्हणजे मला कोणी कोणी क्लिप्स पाठवल्या आणि जयश्री खांडेकरांची पण पाठवली. आता गंमत अशी की ह्या लोकांनी खरातांविरुद्ध कधीच काही बोलत नाही, पण त्यांना अगदी अति उत्साहाने वाटतंय की माझ्या विरुद्ध काहीतरी कारवाई व्हावी. तर मुख्यतः मला जी माहिती मिळाली ती मी ऑडिओ मध्ये सगळं नीट सांगितलेलं होतं की मला ही 3 दिवसापूर्वी मिळाली. मग मी ती डीजींकडे पाठवली, मी मुख्यमंत्र्यांना पाठवली, SITला पाठवली. त्यानंतर मी त्यावर 2 दिवस गेल्यानंतर मी जेव्हा त्यातले डिटेल्स बघितले आणि ती सगळी माहिती मी काल जनतेपुढे मांडली. ते मांडण्याचं कारण असं की जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. कारण अनेक समित्या बनतात, रिपोर्ट येतात, आपण माहितीये अहवालात खरं कधीच जनतेपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मी आधी ती यंत्रणांना दिल्यानंतर, आधी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर, SITला दिल्यानंतर मगच ती बाहेरच्या डोमेनमध्ये आणली. मला कोळी पाठवली, या सगळ्या गोष्टी मी यंत्रणांना पहिल्या कळवल्या आहेत. तर मी काही मूर्खबाई नाहीये की जिला काही माहित नाही आणि अमुक अमुक जर केलं असेल. आता गंमत मला अशी वाटते की महाजन म्हणा की हे जे ज्यांनी आता माझ्या विरुद्ध आक्षेप घेतलेत त्यांना खराब योग्य वाटतात, त्यांना एकनाथ शिंदेनी केलेले फोन, रुपाली चाकणकरांनी केलेले फोन, हे सगळं योग्य वाटतं आणि ते माझ्याबद्दल अमुक अमुक जे बोलतात असं होते. लोकांना कळतं कोण काय आणि कोण काय आहे. त्यामुळे मला त्याच्यावर काही क्लॅरिफिकेशन द्यायचं नाहीये. पण मी ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन जो मेसेज पण पाठवलेला होता, जे पत्र मी आधी डीजीना पाठवलं, CMना पाठवलं, SITला पाठवलं, त्यांचं कन्फर्मेशन घेतलं आणि त्यानंतर मी हे लोकांना बाहेर दिलेलं. तर या सगळ्या गोष्टी त्यांना कदाचित माहिती नसेल किंवा माहिती असून त्यांना त्या बोलायच्या नसतील तर असो, त्यांचं त्यांना लक्षात. मला त्याच्याशी काही बोलायचं नाहीये. पण मी ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन या सगळ्या गोष्टी यंत्रणांना कळवल्यानंतरच बोललेली आहे.
अंजलीजी, महाजनांचं असं म्हणणं आहे की हे जे काही डिटेल्स तुम्ही बाहेर काढलेले आहेत त्याच्यामुळे शिंदेंच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. का असं त्यांना वाटू शकते की शिंदेंच्या जीवाला धोका आहे? कठीणच आहे. आता शिंदेच्या जीवाला धोका आहे आणि माझ्या जीवाला धोका नाहीये. काय बोलतात ते आणि त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? हं. आम्ही त्यांना ज्यांना झेड सिक्युरिटी आहे त्यांच्या जीवाला धोका आहे आणि आम्ही ज्यांनी लिहून दिलेलं आहे आम्हाला सिक्युरिटी नको. आता काय अशा लोकांवर काय बोलायचं? नक्कीच अंजली, धन्यवाद. आपल्याला असं वाटतंय की बाबा आपण काहीतरी हे सगळं बदल घडवण्यात, आता अशी चेटूक करणारी माणसं, जादूटोणी करणारी माणसं, लैंगिक शोषण करणारी माणसं, या सगळ्यांना जेलमध्ये पाठवायला नको. हो. आणि हा जन आक्रोश निर्माण करण्यासाठी ज्या ज्या भावना मला माझ्या मनात होत्या त्याच त्यांच्या मनात आहेत, म्हणून मी ते जनतेकडे आणलं आणि ते पण यंत्रणा दिल्यानंतर 2 दिवसानंतर. त्यामुळे असं ना, आता त्यांची काय, प्रत्येक जण त्यांच्या ह्याच्यात कसं असतं की लाभार्थी असतो ना, महाजन लाभार्थी आहेत. आता जयश्री आहेत की नाही त्यांचं त्यांनी ठरवावं. आता इंटरेस्टिंगली जयश्री खडीलकरांची पोस्ट सुद्धा रुपाली चाकणकरांनी आपल्या स्टेटसवर ठेवली आहे आणि त्याचा सुद्धा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. गंमत वाटली मला हे बघून. नक्कीच अंजलीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपल्याकडे जे काही डिटेल्स आलेले आहेत ते आपण तपास यंत्रणांना आधीच दिलेले आहेत, अशी माहिती अंजली दमानिया यांनी झी 24 तास सोबत बोलताना दिलेली आहे.